नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता JMS 2026चे दोन्ही सेशन जे आहेत जानेवारी आणि एप्रिलचे ते संपलेले आहेत. यामधला एक क्वेश्चन बघू आपण. यामध्ये काय म्हटलेलं आहे, फाइंड डिस्प्लेसमेंट ऑफ सेंटर ऑफ मास ॲट t इज इक्वल टू 2 सेकंद. ठीक आहे, सेंटर ऑफ मास जे असेल या सिस्टमचं, पुली ब्लॉक सिस्टमचं, हे 2 सेकंद नंतर कितीने शिफ्ट होणार आहे, कितीने चेंज होणार आहे ते आपल्याला इथं विचारलेलं आहे. आता डिस्प्लेसमेंट ऑफ सेंटर ऑफ मासचा फॉर्म्युला एकदम सिम्पल आहे की m1 x1 प्लस m2 x2 डिवायडेड बाय काय घेऊ आपण पाहिजे m1 प्लस m2 घेणार आहे. ठीक आहे, आता याचं जे काही सेंटर ऑफ मास असेल तर याचं जे मोशन असेल 2 आणि 1 वाल्याचं, तर हे कसं असेल व्हर्टिकलच असेल दोघांचं मोशन. याचं ॲक्सलरेशन कॉमन ॲक्सलरेशन असेल अलॉंग व्हर्टिकल डायरेक्शननेच हे काय करतील पाहिजे असे मूव्ह होतील. त्यामुळे आपण या डेल्टा एक्सच्या जागी डेल्टा वाय सुद्धा घेतला तरी चालणार, काही अडचण नाही. ठीक आहे, पण आपण सहसा काय करतो की इथं एक्सच घेतो असतो, आपण इथं वाय घेऊ. m1 y1 प्लस m2 y2 डिवायडेड बाय काय असेल m1 प्लस m2. ठीक आहे, सिस्टमचं ॲक्सलरेशन कॅल्क्युलेट करून घेऊ आपण अगोदर, कारण की आपल्याला हे चेंज कॅल्क्युलेट करायचं आहे. आपल्याला इथं सेंटर ऑफ मासमधला चेंज कॅल्क्युलेट करायचा आहे. आपण इथं अगोदर ॲक्सलरेशन जे या सिस्टमचं हे किती असेल हे पाहून घेऊ. याचा फॉर्म्युला सिम्पल आहे. काय असते याचा फॉर्म्युला, m1 इंटू जी प्लस m2 इंटू जी अपॉन काय असेल m1 प्लस m2. सो m1 इंटू जी मायनस m2 इंटू जी जर आपण केलं तर हे किती होईल 2g मायनस, आता हा वरच्या डायरेक्शनने जाईल, पहा, तर त्यामुळे याचं ॲक्सलरेशन जे आहे हा 1 वाला वर जाईल, म्हणून इथं निगेटिव्ह घेऊ आपण. आणि डिवायडेड बाय m1 प्लस m2 जर केलं 3, ह्याला जर सॉल्व केलं तर याचं जे ॲन्सर येईल तर ते ॲन्सर येईल इथं g/3 एवढं ॲक्सलरेशन येईल. ठीक आहे, सो जे डिस्प्लेसमेंट होणार आहे याचं, तर ते आपण याच्यावरून सॉल्व करणार आहे ut प्लस हाफ at² म्हणून. इथं इनिशियली सगळी सिस्टम जे आहे ते रेस्टमध्ये असेल, म्हणजे 1/2 a इंटू t². ठीक आहे, तर 1/2 a इंटू t² इथं जे काही ॲक्सलरेशन असणार आहे ते आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेलं आहे. सो x इज इक्वल टू येईल इथं 1/2 ॲक्सलरेशन आहे g/3 आणि टाईमसुद्धा दिलेला आहे आपल्याला इथं 2s सेकंद. सो 2चा स्क्वेअर डायरेक्ट आपण काय घेऊ शकतो इथं 4 घेऊ शकतो. ठीक आहे, हे झालं इथपर्यंत. बस आता जे आपल्याला इथं एक्सची व्हॅल्यू मिळणार ती मिळाली इथं 2g काय असेल इथं 3 असेल. ठीक आहे, सो जे काही सेंटर ऑफ मास जे असेल जे शिफ्ट होणार आहे ती किती शिफ्ट होईल बघा आता. हेन्स डेल्टा वाय इज इक्वल टू m1 y1 मायनस m2 y2 डिवायडेड बाय काय असेल m1 प्लस m2 असेल. सर्व व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याला माहिती आहेत, सगळ्या व्हॅल्यू आपण पुट करू. सो डेल्टा वाय इज इक्वल टू m1 किती आहे 2. सेम ॲक्सलरेशन असेल दोघांची, 2g, सेम डिस्टन्स दोघांनी कव्हर केलं असेल 2g/3. हा जो 2 वाला असेल 2 वाला जेवढा मूव्ह झाला असेल तेवढाच तो 1 वाला सुद्धा मूव्ह झाला असेल. 1 इंटू 2g बाय काय असेल 3 डिवायडेड बाय m1 प्लस m2 जर केलं तर किती येईल 3. हेन्स डेल्टा वाय जो येईल इथं हा किती येईल 2g/9. व्हॅल्यू जर पुट केलं तर ॲन्सर यायला पाहिजे 20/9. सो दिस इज अवर ॲन्सर 20/9.